वेदाहमेतं पुरुषं महन्तं त्वमे विदित्वाति मृत्युर्मेति नान्यं बंधते विद्यते विनाय वंशीं विभूषितकरात् नवनीरदाभात् पीतांबरात् अरुणिमफलोधरोष्टात् पूर्णेन सिंधु अरविंदमुखनेत्रात् कृष्णात् परं तत्त्वं न जाने ओंकारात् बिंदुसंयुक्तं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। परम पवित्र भगवद्वच आदरणीय माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, आदरणीय रणजित सावरकर, आदरणीय दीक्षित, सुहास जोशी, त्यानंतर महाजन आणि उपस्थित माझ्या सर्व हिंदू बांधवांना मी हृदयापासून नमस्कार करतो आणि माझं थोडंसं मनोगत आपल्याशी व्यक्त करतो। हा पुरस्कार ज्यांच्या संस्कारांच्यामुळे मिळाला त्यांना हा मी पुरस्कार समर्पित करणार आहे। पहिलं म्हणजे माझ्या वडिलांचे माझ्यावर संस्कार झाले। माझे वडील हे सावरकरनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ होते। आमच्या घरामध्ये सावरकरवाद आणखीन सावरकरांचं कार्य याविषयी कायम चर्चा चालायची। आणखीन त्यांच्यामुळे आमच्या घराण्यावर आणि माझ्यावर जास्तीत जास्त त्यांचे संस्कार झालेत। हा पुरस्कार त्यांनाच समर्पित आहे। त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मी असताना मला पुष्कळ लोकांचं हिंदुत्व मला शिकायला मिळालं। ह्या आता मराठे ताई नाही आहेत, त्यांचे वडील श्रीपू गोखले यांच्यामुळे मला निवडणुकीमध्ये म्हणजे श्रीपू आपलं पुबा भाव्यांची निवडणूक कशी लढवायची आणि त्यासाठी काय करायचं हे मला त्यांच्याकडनं शिकालं। आणि नुसतंच असं नाही तर त्यांचा सन्मानाचा सभा उधळण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता, तो कसा हाणून पाडायचा हे सुद्धा मी श्रीपूंकडे शिकलो। अशा पुष्कळ गोष्टी मी पुण्यापासून शिकलेलो आहे। त्याच्यानंतर मुंबईमध्ये खानविलकर होते, साटेलकर होते, पंडित बखले होते, घारपुरे होते, माधवराव पाठक होते, बाळाराव सावरकर होते। यांच्यामुळे मी सुद्धा शिकलो। पंडित बखल्यांच्याकडे त्या काळी एक मोठा ग्रुंडिंगचा टेप रेकॉर्डर होता, तो त्यांनी मी दिला होता मला। आणि सावरकरांची त्यावेळेला स्पूनची हे भाषणं होती, ती डोक्यावर घेऊन मी सगळा महाराष्ट्र हिंडलेला आहे। आणि 1 रुपयाचं तिकीट असायचं, ते फाडून म्हणजे नेहणूक करून मी स्मारकासाठी दिलेलं आहे। मी दिलेलं नाही, त्यांच्यामुळे मला मिळालं आहे। पंडित बखल्यांनी मला 2 वेळेला अखिल भारतीय हिंदू परिषदेसाठी दिल्लीला नेलं होतं आणि तिथे परिषद पहिली संपूर्ण भारतातली राष्ट्रीय परिषद 2 वेळा झालेली आहे आणि तिथे राधाकृष्णन पण आले होते, हे पण मला आठवत आहे। माझ्या मित्रांनो, धर्मवीर वीरा पाटलांच्या बरोबर सोलापूरला सुद्धा माझ्या हातनं थोडं कार्य झालेलं आहे। त्यानंतर पुण्यामध्ये दाते, नलावडे, गिरजाबाई गोरे, गोखले, जावडेकर यांच्याबरोबर पण मला काम करायचं मिळालं आणि त्यांच्याकडनं मला संस्कार मिळाले। आणि शेवटी म्हणजे विश्वासराव सावरकर यांच्याबरोबर बरंच काम करून त्यांच्याकडनं माझ्यावर हिंदुत्वाचे संस्कार झालेले आहेत। माझ्या मित्रांनो, सिद्धिविनायक आत्ता जे मंदिर दिसतं त्याचे ट्रस्टी आपले अंतुले होते, त्यांच्या पत्नीचा भाऊ मुक्त केला म्हणून त्याच्या विरुद्ध विश्वासरावांनी निदर्शनं केली होती आणि त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यामुळे त्यांना ते मागं घ्यावं लागलं। पण त्यांना खरा शिक्षा झाली विश्वासरावांना वगैरे, आपलं विक्रमरावांना, म्हणून गोष्ट वेगळी। पण माझ्या मते खरं सिद्धिविनायकाचा ट्रस्टीचा अधिकार रणजितचा आहे। माझ्या मित्रांनो, युकॅरिस्ट काँग्रेसची सुद्धा अशीच मोठी हे झाली, त्यावेळेला पोपला सुद्धा आपला निर्णय मागे घ्यावा लागला, तो विक्रम सावरकरांच्यामुळे। हे आज आपण विसरलो, पण त्याचा मी साक्षीदार आहे। मला सुद्धा त्यावेळेला शिक्षा झाली। माझ्या मित्रांनो, पाचगणीला एक ख्रिश्चनांची शाळा होती, अजूनही आहे, त्याच्यासाठी विक्रमरावांनी आणखीन आमच्या घरातल्या वडिलांनी कित्येक वेळा निदर्शनं केली आहेत, बऱ्याच लोकांनी केलेली आहेत। आमच्या वडिलांचं वय वर्ष 72, त्यांना रात्री उठवून फक्त पंचा आणखीन उघडे नेऊन पाचगणीच्या घाटामध्ये सोडायचे आणि ते चालत घरी खाली यायचे। रणजितरावांना माहीत असेल, काळे म्हणून वाईचे ग्रस्त होते, ते तिकिटाचे एसटीचे पैसे द्यायचे आणि आमच्या घरी आणायचे। अशा परिस्थितीमधनं मी आलो आणि माझ्यावर संस्कार हिंदुत्वाचे याच्यामुळे झाले। त्याचबरोबर आपल्या घरामधनं सुद्धा मला हे मिळालं आहे। माझ्या मित्रांनो, माझी पत्नी आलेली आहे,
मी सावरकरांचं जेव्हा पहिलं पुस्तक काढलं तेव्हा आपले दागिने तिने मोडून मला दिले आणि ते पुस्तक मी काढलेलं आहे. माझ्या मित्रांनो, नुसतंच असं नाही तर पुण्यामध्ये हजौस निघालं. हजौससाठी आम्ही 5,000 लोकांचा मोर्चा काढला. आमचे जे नायक होते मिलिंद एकबोटे, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याला अटक केल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, तुम्ही बघा, मी जेव्हा घरातनं निघालो तेव्हा माझी बायको म्हणली, आप्पा तुम्ही परत आला नाही तरी चालेल पण हजौस पुण्यात होता कामा नये. हा मला पाठिंबा घरातनं मिळालाय, म्हणून माझं हिंदुत्व अजूनही आहे. आता एकच तुम्हाला सांगतो, जरी काढले हे डोळे तरी वाट हिंदू राष्ट्राची दिसेल, जरी कापली ही जिव्हा मंत्र हिंदुत्व बदेल, येतो तुझ्या मागे जरी पाय तोडलेला, एकनिष्ठ सेवक बनलो यात मोक्ष सारा, यात मोक्ष सारा. जय जय रघुवीर समर्थ.